नमस्कार मंडळी. चला तर यूट्यूबचं पेमेंट आलेलं होतं. म्हणलं ज्यांच्या आशीर्वादाने हे सर्व साध्य झालं आहे, म्हणजे सासू सासऱ्यांसाठी आपण सर्वात पहिले काहीतरी घेऊया. फुलाची पाकळी म्हणून सासूबाईसाठी नऊवार, सासऱ्यांसाठी धोतरपान, शर्टाचं कापड, टोपी वगैरे घेतली. ब्लाऊज वगैरे मी सासूबाईंची शिवते म्हणून मी सर्व पातळ वगैरे ब्लाऊज वगैरे रेडी करून नेणार आहे पाडव्यासाठी घालण्यासाठी. पाडव्याला आमची यात्रा असते बघा. आम्ही आदल्या दिवशी गावाला चाललो आहे. आमची माऊसुद्धा आमच्यासोबतच घेऊन जात असतो. जाताना रस्त्यामध्ये काही दूध, दही, तूप वगैरे लागत असतं तर ते घेऊन गेलो. जाताना गावामध्ये देवाचं दर्शन घेतो. जाताना येताना आम्ही नेहमी दर्शन घेतल्याशिवाय घरी जात नाही किंवा इकडे पण येत नाही. यात्रेच्या निमित्त सर्व सजावटीचं काम चालू होतं. घरी गेल्यानंतर आमचा टॉमी खाऊसाठी खूप वेळा करतो. गाडी गेली की त्याला माहिती बिस्किट घेऊन येतात म्हणून बिस्किट खाण्यासाठी बघा कसं वेळा करतो आहे. नंतर सासूबाईंचं शेळे, बकरं, जनावरांचं काम चालू असं. मुलगा दादा गेल्यानंतर त्यांनी थोडीशी मदत केली. सकाळी उठल्याबरोबर बघा सासरे गावा दर्शनासाठी जातात. त्यांना ते नवीन ड्रेस घालायला दिला, पण जुने माणसे व्हिडिओ वगैरे आवडत नाही म्हणून मी गपचूप काढला. त्यानंतर अख्खा पुरणाचा स्वयंपाक, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी वगैरे सर्व चुलीवर केला. गुढीपाडव्याला यात्रेनिमित्त आमच्याकडे खूप पाहुणे येतात, त्यामुळे सर्वांचा स्वयंपाक मी चुलीवरच बनवते. त्यानंतर दुपारी सासूबाईंनासुद्धा गावात जाण्या अगोदर पण नऊवार दिलं तर त्या म्हणे कशाला आणलं, पण त्यांनी घातल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनाला खूप समाधान वाटले. त्यानंतर आमच्यात यात्रेत संध्याकाळी रात्री 6 ते सकाळी 6पर्यंत असा आखाड्याचा कार्यक्रम असतो. इथं रामायण महाभारतातले बरेचसे पात्र असे नाचवले जातात आणि लेडीज पात्र असले तरी ते जेंट्सच नाचवतात आणि मस्त असा हा रात्रभर कार्यक्रम चालतो.